नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आशादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, बातमी आहेत आजची मोठी ब्रेकिंग न्यूज, आताच्या घडीची मोठी बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मोठी खुशखबर दिनांक 24 मार्च 2026 या संदर्भामध्ये माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी। कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे? बातमीचे विशेष महत्त्व काय आहे? ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची आहे की तोट्याची आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण। मित्रांनो, राज्याच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 15 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणाची सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया। नुकतेच तामिळनाडू राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी गुणाची सवलत देण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील शिक्षकांना सवलत देण्याकरता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग मार्फत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। सदर प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे की ज्या शिक्षकांची सेवा 15 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झाली आहे अशा शिक्षकांच्या मानसिकतेचा, वयाचा आणि सध्याच्या अभ्यासक्रमाचा विचार करून त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 15 गुणाची सवलत देण्यात यावी याचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे की यामुळे शिक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता किमान 45 गुण करण्यात यावे, ज्यामुळे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार आहेत। असा प्रस्ताव राज्याचे शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्या समोर ठेवण्यात आला। सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेणार आहे याकडे सर्व शिक्षक वर्गाचे लक्ष केंद्रित झाले आहे। शासनाने हा प्रस्ताव मान्य करून शिक्षक वर्गांना न्याय द्यावा अशी मागणी प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे, ज्यामुळे शिक्षकावरील मानसिकता कमी होऊन ज्यादा काम करण्यास प्रेरित होईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।